और राज्य के क्षेत्र में बेहद सक्रियता के साथ काम करते हुए अपने कार्यों का परचम फहराने वाली सानपाड़ा शिवसेना महिला संगठिका और स्वामिनी महिला मंडल अध्यक्षा उच्च शिक्षित प्रियंका अविनाश जाधव ने अपना जन्मदिन महिला शक्ति की सेवा में समर्पित करते हुए प्रभाग की महिलाओं के लिए मुफ्त थर्मल स्तन कर्करोग जांच शिविर का आयोजन शिवसेना शाखा में किया, जहां इस शिविर का उद्घाटन शिवसेना के वरिष्ठ पदाधिकारी अजीत सावंत, शिवसेना महिला आघाड़ी उप जिला प्रमुख आरती विचारे और प्रियंका जाधव के माध्यम से संपन्न हुआ, जहां इस अवसर पर शिवसेना युवा उप जिला प्रमुख अविनाश जाधव भी उपस्थित थे। वंदनीय बाला साहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदद कक्ष, एकनाथ हिस्क आरोग्य वर्ष और संजीवनी कैंसर केयर हॉस्पिटल के विशेष सहकार्य से आयोजित इस मुफ्त थर्मल स्तन कैंसर शिविर को भेंट देने नवी मुंबई शिवसेना उप शहर प्रमुख सूर्यकांत झेंडे, पूर्व नगर सेविका कोमल वास्कर, शिवसेना के पदाधिकारी, कार्यकर्ता और प्रभाग की महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थीं। इस दौरान प्रभाग की महिलाओं ने इस शिविर में बढ़ चढ़कर भाग लिया और मुफ्त थर्मल स्तन कैंसर शिविर का लाभ उठाया। बता दें कि प्रियंका जाधव सानपाड़ा की एक ऐसी सुशिक्षित महिला लोक प्रतिनिधि हैं जो कई वर्षों से अपने सामाजिक सेवा के साथ सानपाड़ा प्रभाग की महिलाओं के साथ उनका हमेशा से घनिष्ठ आत्मिक रिश्ता रहा है। यही कारण है कि उनके जन्मदिन पर आयोजित इस शिविर में महिलाओं ने अपनी मौजूदगी दिखाते हुए उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं भी दी। मीडिया से बात करते हुए प्रियंका जाधव ने कहा कि जन्मदिन के उपलक्ष्य में सामाजिक उपक्रम के तहत आयोजित इस मुफ्त थर्मल स्तन कर्करोग जांच शिविर आज समय की जरूरत है। ऐसे में इस दौरान प्रभाग की महिलाओं ने जिस प्रकार से उत्तम प्रतिसाद दिया, उसने इस शिविर को कामयाब बना दिया। नमस्कार, मी सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या महिलांचे मी आभार व्यक्त करते की एवढ्या पावसातही त्यांनी या शिबिरासाठी उपस्थिती दाखवली, त्यासाठी आणि ज्या महिलांनी मला वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या, त्यांचा ज्या शुभेच्छा आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद आणि आभार मानते। तसेच आपण या वाढदिवसाच्या निमित्त इथे थर्मल स्तन कर्करोग शिबिर राबवलं आहे आणि यामध्ये महिलांचा चांगला प्रतिसाद मला मिळाला आणि त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते। आणि या शिबिराकडे म्हणजे ही खरं तर काळाची गरज आहे, त्यासाठी आम्ही हे शिबिर वाढदिवसाच्या निमित्त राबवलं आहे। प्रत्येक वाढदिवस हा आपण म्हणजे आमचा हेच ध्येय आहे की वाढदिवस जो आहे तो सामाजिक कार्यासाठी आपण तो दिवस अर्पण करावा आणि तोच या म्हणजे या वाढदिवसाच्या दिवशी हा माझा मेन हेतू होता आणि तो मी पूर्ण केला आणि त्यासाठी मी सर्वांचे इथे उपस्थित असलेल्या महिलांचे आभार मानते। वहीं उपस्थित मान्यवरों ने प्रियंका जाधव द्वारा आयोजित इस सामाजिक उपक्रम की सराहना करते हुए कहा कि जन्मदिन पर लोक सेवा ही सबसे बड़ी सेवा है। प्रियंका अविनाश जाधव हिचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आपण एक महिलांसाठी कर्करोगाचा स्तन कर्करोगाचा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले। आज पावसामुळे सुद्धा बऱ्याच महिला या ठिकाणी त्या निमित्ताने आलेल्या आहेत आणि आपलं चेकअप करून घेत आहेत। खरं म्हणजे आज ती काळाची गरज आहे। आज आपण न लाजता त्या गोष्टी करणं गरजेचं आहे, कारण एखादी गोष्ट जास्त रोग झाल्यानंतर ती चांगली करण्यापेक्षा त्याच्यावरती अगोदर उपाययोजना काय करता येईल त्यासाठी खरं म्हणजे हे शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केले। खरंच चांगलं आणि प्रियंका, तू असंच व्यवस्थित काम करत राहा आणि आमचा सर्वांचा पाठिंबा तुला सदैव तुझ्या मागे असणार आहे आणि अशी तुझी उत्तरोत्तर प्रगती हो असं मी माझ्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज प्रियंका जाधव वार्ड क्रमांक 76 सानपाडा त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये खास महिलांसाठी थर्मल ब्रेस्ट कॅन्सरचं शिबिर आयोजित केलेलं आहे। सर्वप्रथम प्रियंकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिने हा जो उपक्रम राबवत आहे तो महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे। 40शी नंतर महिलांनी स्वतःची काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे कर्करोग तपासणी। तर इथे जो हे शिबिर ठेवलेलं आहे ते एकदम सोपं आणि कमी दुखणार, त्रास नाही होणार, एकदम साधं आहे। महिलांनी न घाबरता जास्तीत जास्त पुढे येऊन या शिबिराचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करेन। वहीं शिविर का लाभ उठाने वाली महिला ने प्रियंका जाधव के इस अनोखे उपक्रम को समय की जरूरत करार दिया। सर्वप्रथम मी प्रियंका जाधवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि वाढदिवसानिमित्त आमच्या महिलांचा विचार करून जो हा कॅम्प तिने आयोजित केला तो खरोखरच महिलांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण महिला आपल्या दैनंदिन आयुष्यात स्वतःकडे कधीच लक्ष देत नाहीत आणि हा विचार तिच्या मनात आला। ती नेहमी समाजसेवेसाठी कृतज्ञ असतेच, ती नेहमी बचत गटांच्या मार्फत असू द्या किंवा स्वामीने महिला मंडळाच्या मार्फत असू द्या
कोणताही इव्हेंट असला तर ती महिलांच्यासाठी किंवा समाजातील इतर घटकांसाठी नेहमी काम करत असते. आणि महिला अशा असतात की आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि तो एक विचार तिनं मनात ठेवून जे हा कॅम्प आयोजित केला त्याबद्दल खरोखर तिच्या खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि असंच कार्य यातून पुढे घडत राहू ही शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.